नमस्ते, मी वर्षा भोसले. माझ्या चॅनल तुमचे मनापासून स्वागत. मस्त फुलासारखे बहरत राहा तुम्ही सर्वजण. छान असं दुपारी पाऊस पडून झाला आणि पाऊस पडायला लागला की जिभेची चोचले फारच वाढतात बरं का. जेव्हा पाऊस पडायला सुरुवात झाली होती, छान थंडगार वातावरण झालं, तेव्हाच ठरवले काहीतरी संध्याकाळी चटपटीत बनवायचं म्हणून. छान मस्तपैकी सर्व अर्धा वाटी डाळ घेतली, उडदाची डाळ, तुरीची डाळ आणि सालाची मुगाची डाळ घेतली. छान स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली. त्यात नंतर डाळीला भरपूर असं पाणी घातलं, 1 टमॅटो घेतला, थोडीशी हळद, थोडंसं मीठ घालून ही डाळ छान घट्टसर शिजवून घेतली. बघू शकता तुम्ही. त्यासोबतच ज्या वाटीने मी डाळ घेतल्या होत्या अर्ध्या वाटी, त्या वाटीने मी 1.5 वाटी तांदूळ घेतले आणि ते सुद्धा पाणी मीठ घालून शिजायला ठेवलं. ते सुद्धा छान शिजवून घेतलं आणि लगेचच आपल्या दाल खिचडीची फोडणीची तयारी केली. त्यासाठी कांदा, कोथिंबीर, टमॅटो, लसूण, कढीपत्ता सर्व घेतलं होतं. तर सर्वात अगोदर कढईमध्ये मोहरी घातली. मोहरी तडतडून दिल्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण घातलं. लसूण मी चिरून घेतलेला आहे आणि कांदा टाकला. मस्त कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता टाकून दिला. थोडं हिंग घातलं आहे. थोडासा हिंग घातला आहे. पाऊस पडायला लागला का जिभेचे चोचले फारच वाढते. थोडीशी हळद घातली आणि 1 टमॅटो मी मसाल्यामध्ये परतून घेतला. 1 टमॅटो तसा मी डाळीमध्ये सुद्धा छान शिजवून घेतलेला आहे बरं का. आणि 1 टमॅटो मी फोडणी घातली. चवीनुसार मीठ घातलं आहे. मीठ सर्व कांदा, टमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता सर्व तेल सुटेपर्यंत परतवले. कांदा लसूण मसाला घातला आहे 2 चम्मच. छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घेतले. मी ज्या की मी डाळ शिजवल्या होत्या 3 प्रकारच्या, त्या डाळी यात घालून घेतला. भातसुद्धा छान आपला शिजून झालेला आहे. मी 1.5 वाटी डाळी झाल्या होत्या सर्व आणि 1.5 वाटी तांदूळ घेतला होता. छानपैकी शिजवून घेतलं, सर्व एकत्र केलं. छान थोडं गरजेनुसार पाणी टाकलं. मस्त असा घमघम वास सुटला होता दाल खिचडीचा, विचारू नका. पुन्हा थोडंसं पाणी टाकलं. छान आपली एक 10 ते 15 मिनटाची वाफ काढून घेतली. भरभरून अशी कोथिंबीर घातली. दाल खिचडी आपली तयार झालेली आहे बरं का. तुम्ही सर्वजण जेवायला या. आणि गरमागरम दाल खिचडी अप्रतिम असा स्वाद झाला होता. पुन्हा मी झाकण ठेवून 1 ते 2 मिनटासाठी पुन्हा झाकण ठेवलं. थोडीशी टेस्ट करून बघितली. थोडंसं मिठाचं प्रमाण कमी वाटलं म्हणून मी थोडंसं मीठ यात परत ॲड केलं. मीठ ॲड केल्यानंतर पुन्हा थोडंसं झाकण ठेवलं आणि नंतर उघडून बघते तर काय, अरे वा, अशी रसदार खिचडी तयार. या खायला. लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज.